टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। मंडी तालुका ग्राम पंचायत नानकर सांगे में श्री रुपेश दशरथ मोगरे साहब को जो है सरपंच पद पे बिन विरोध चुन लिया गया। हम आपको बता दें कि उन्हें बहुत कम टाइम मिला है, 2 से 3 महीना ही वो सरपंच रहेंगे, लेकिन इतनी खुशी आप देख सकते हैं उनके चेहरे पे। इतने खुश थे कि हम आपको शब्दों में बयान नहीं कर सकते और उन्हें शुभकामनाएं देने के लिए तो लोगों की तांता लगी हुई थी। उनकी एक इच्छा थी कि उनके पिताजी जो सरपंच हुए थे और वो भी सरपंच बने और उनके पिताजी को भी ये बहुत उम्मीद था कि मतलब कम से कम मेरा बेटा भी सरपंच बन जाए। वैसे आप सभी को अब पता है कि ग्राम पंचायतों में जो है 5 साल का सरपंच हो रहे हैं तो चांस मिलना मुश्किल है, तो इसलिए भी उन्हें बहुत खुशी हुई कि कम से कम उनका एक नाम जो है माजी सरपंच या सरपंच जो भी है लग जाएगा। तो ये खुशी उन्हें उनका देखते बना था और बड़े ही हर्षोल्लास के साथ उन्होंने जश्न मनाया, जहाँ पे बड़े बड़े नेता भी उन्हें आए थे शुभेच्छा देने के लिए। तो चलिए सुनते हैं कि मान्यवरों ने उनके लिए क्या कहा। वडिलांची इच्छा वेगळी थांबा थोडं मागे तुमचा मोठा मान आहे आज आपल्याला माहित आहे की पण प्रयत्नाने परमेश्वर भेटतो। या दृष्टीचा आधाराने रुपेश मोगरे यांची सतत मेहनत आखिर आज ते सरपंच पदावर विराजमान झाले आहेत। सर्वप्रथम मी आणि माझ्या कमिटीतर्फे रुपेश मोगरे यांचे ग्रुप आमच्या नानकर सांगे यांचे अभिनंदन करतो। सदर कालावधी पाहिला असता तर 2021 ज्यावेळी सदस्य झाले त्यावेळी त्यांच्या कामाची तडफड पाहता गावातील सर्व कामे त्यांनी व्यवस्थित पार पाडली। काही कामे अशी आहेत की त्यांनी शिबिर भरून आदिवासी लोकांसाठी काही लोकांसाठी नेत्र चिकित्सा, मेडिकल, पॅन कार्ड, आधार कार्डचे शिबिर लावून ती योजना राबवली। अशा पद्धतीने व्यवस्थित कामे करता करता ते आज आपल्या ग्रुप कामगार नानकरचे सदस्य होऊन सरपंच पदावर विराजमान झाले। पण सदस्य असताना त्यांच्या एका वार्डाची जिम्मेदारी त्या खांद्यावर होती, पण आज सरपंच असताना 3 वार्डाची जिम्मेदारी खांद्यावर आहे। निश्चितच 3 वार्डाची कामे ते व्यवस्थित पार पडतील हीच यशस्वी पात्रते त्यांना पुढे वाढता येतील शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रुपेश दशरथ मोगरे यांचे आज स्वप्न सरपंच पदाचे पूर्ण होत आहे। तरी त्यांची धडपड पाहता भरपूर त्यांनी धडपड करून लोकांसाठी कार्य केले, तरी त्यांना यश आज लाभलेलं आहे। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। सर्वप्रथम मी ग्रामपंचायत नानकर सांगे हद्दीतील वार्ड क्रमांक 3 सांगे गावातील ज्या मतदारसंघातून मला निवडून दिलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो। या संकल्पना मी आज ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आलो। त्याच्यानंतर मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांग्याची कमिटी सर्व सदस्य दत्तात्रय सुधार सर, आतिश कोणकर, आमचे मॅडम पूजा मॅडम, आमच्या काकी कस्तू भालके आणि सुमन भालके, तसेच आमचे शाखा प्रमुख महेश जाधव यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आज सरपंच पदावर बसलेलो आहे। त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। आता जवळपास 4.5 वर्ष या ग्रुप ग्रामपंचायतला झालेले आहेत, तर जो पण कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे हद्दीतील 3 वार्डचे जेवढं विकास कामं मला करता येतील तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन। बोला। नानकर सांगे या ग्रामपंचायतीचे आज घोषित झालेले सरपंच रुपेश दशरथ मोगरे
मित्रांनो, वडिलांची इच्छा होती, वडील सरपंच होता आणि वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा सरपंच व्हावा, सरपंच पदावर विराजमान व्हावा. ती आज इच्छा त्यांची या ठिकाणी पूर्ण झालेली. आज या ठिकाणचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, आजी माजी सरपंच यांना मी धन्यवाद देतो. कारण मी सर्व सदस्यांनी एकमताने, सर्वांच्या इच्छेनुसार एकमताने ठराव घेतला की रुपेश दादा आज या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान व्हावा, ही त्यांची इच्छा होती सर्व सदस्यांची. आणि ती आज या ठिकाणी सर्वांच्या सल्ल्यानुसार, सर्वांच्या मतानुसार, सर्व राजकीय मतभेद विसरून आज या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने एकदम आनंदाने, आनंदाचा क्षण आज या ठिकाणी. आणि सांगे गावासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण मित्रांनो, सांगे गावामध्ये 3 सदस्य असताना 2 सरपंच आणि 1 उपसरपंचचा मान त्या गावाला मिळाला. आणि कशामुळं? कारण सर्व एकत्रित आणि हे सर्व महत्वाचं. मी आज या नवीन सरपंच रुपेशना विनंती करी, मित्रा, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आणि ग्रामसेवक हे एका रथाची 2 चाकं आहेत. दोन्ही चाका जर बरोबर चालला तर या ठिकाणी 100% या ग्रामपंचायतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विकास करत असताना सर्व सदस्यांना घेऊन, सर्व ग्रामस्थांना घेऊन जर तुम्ही चालत असाल तर निश्चित या ग्रामपंचायतीचा विकास होईल. आणि पुढील जे काय आपल्यासाठी जे काही महिने असतील, 5 किंवा वर्ष असू द्या, ते आनंदात जातील. आणि सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी बघा, भगवान शेठ, श्याम गायके, मला वाटतं बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी, आजी माजी सरपंच या ठिकाणी येऊन गेलेले. मुकादम आपल्या ठिकाणी एक स्वागत. या ठिकाणी साधू संत मंडळी, तरुण तडफदार युवा नेतृत्व आज सरपंच पदावर सुजेता दादासाहेब पाटील साहेब, जगतदादा पाटील साहेब, त्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सांगायचं झालं तर आता आपल्या भागामध्ये फार कमी ओव्हर खेळायला भेटतात. तसा विषय झाला आहे, कारण तात्या आहे तिथे, तर क्रिकेटच्या टीमच इतक्या झाल्या की आता सर्वांना संधी द्यावी लागते. आणि गावागावातल्या लोकांचा निर्णय जरी आपल्याला अति शोकांतिका वाटत असली तरी तो निर्णय घ्यावा लागतो. कारण आता प्रत्येकाला संधी देणं आणि प्रत्येक गावामध्ये नेते आणि कार्यकर्ते अनेक झाल्यामुळे प्रत्येकाला संधी देण्याची गरज असते. आणि त्या संधीतून होतं काय, फार कमी काळ मिळतं. पण साहेब, या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं ही फार मोठी युक्ती तुम्ही मिळवलीच. बोलायला पाहिजेच. या गावचे नवनिर्वाचित सरपंच आमचे मित्र रुपेशजी मोगरे, मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की खरोखर या मुलांनी या सरपंच बनासाठी इतका मेहनत घेतली की रात्र दिवस त्यांनी त्याच्या वडिलांना झोपून दिले नाही. मोगरे काका खरं आहे का खोटं आहे? आणि मोगरे काकांचा चेहरा बघा तुम्ही, मला टेन्शन यायचा. मी कधी राग नाही म्हणला, की मोगरे काकांनी माझ्यावरती 100% राग म्हणला होता. आणि ही गोष्ट मला तात्याशेठ बोलला का तुझ्यावरती नाराज आहे. पण काय योगायोग आला असा आणि रुपेश हा सरपंच झाला. मी सर्वांना, मोगरे कुटुंबांना आणि सांगाय ग्रामस्थांना धन्यवाद देतो. रुपेशच्याकडे 3 महिने आहेत. जर रुपेशकडे 5 वर्ष असतील ना तर या गावाचा तरी पाया चांगला एकदम भक्कम केला असता. धन्यवाद रुपेश, तुला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. आणि तू माझ्यासोबत राहा. अरे साहेब शिंदे गटाचे त्यांचा काही विचार करू नको, ते आपलेच आहे. ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश दशरथ मोगरे यांची बिनविरोध या ग्रामपंचायतीवर आज निवड झाली. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतोय. तसेच त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सहकारी सदस्य यांच्या पाठिंब्यामुळे आज ते सरपंच पदावर आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यानंतर आज त्यांची मिरवणूक मला वाटतं 4 वाजेपर्यंत नानकरमध्ये होती. त्यानंतर ते त्यांच्या गावामध्ये आले आणि गावामध्ये ते प्रत्येक मतदाराला भेटले आणि मतदाराला भेटून आणि त्यांचे आभार सुद्धा त्यांनी मानले. कारण खरोखर मतदार हा राजा असतो आणि मतदारांनी जेव्हा त्यांना निवडून दिलं आणि या पदावर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सांगे गावातील मतदारांनी त्यांना निवडून आणि या पदावर पोहोचवण्याचं काम केलं आहे.
आपण करतोय स्वागत. जी पाहुणे मंडळी आता आलेली आहे कल्याण तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी बजावी आपल्या नानकर संघ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रुबेजी मोगरे, त्यांचे वडील माझे मित्र आहे, कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे खजिनदार आहे. आम्ही गेल्या 5 वर्षापासून हे ऐकत होतो, पण त्या राजकारणामध्ये इतका संघर्ष आहे. पण त्या मला वाटतं असं म्हणायला पाहिजे की प्रयत्नांती परमेश्वर, अत्यंत प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी आणि सरपंच पद आपल्याकडे आलेलं आहे. त्या गावाचं काम करतील. कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाकडून सरपंच रुपेशजींना हार्दिक शुभेच्छा. पुढच्या कामासाठी त्यांना लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी आमचे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद. देखील आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय दशरथजी मोगरे यांचे सुपुत्र या ठिकाणी रुपेशजी मोगरे हे आज सांगे आणि नानकर ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच या पदावर आज विराजमान झालेले आहेत. आताच महाराजांनी सांगितलं की प्रत्येक बापाची इच्छा असते. जसे आम्ही कीर्तनकार, आम्हाला वाटतं की आमचा मुलगा कीर्तनकार व्हावा. जे सरपंच होऊन गेले त्यांना वाटतं की आपला मुलगा सरपंच व्हावा. आणि हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. कितीही प्रयत्न करा, काही करा, पण जर प्रारब्धात नसेल तर ते शक्य होत नाही.